आपल्याला ही जी लाईफ आहे ती तर एन्जॉय करायला आवडते. पण आपण तिला फाईट करायचं डोक्यात आणतो. म्हणजे लाईफ ही एक गेमसारखी प्ले करायची, तिला खेळत राहायचं आहे. पण आपल्या माइंडमध्ये तिला मी कसा लढा देऊ, मी कशी टक्कर देऊ, मी तिच्याशी कशी झुंज देऊ, हे टेन्शन घेतल्याच्या नंतर दुसरं टेन्शन मी कसं त्यातून बाहेर येऊ. फक्त हाच विचार करतोय का आपण? पण तुम्हाला माहिती आहे, जर आपण आपलं थोडंसं विचाराचं चेंज केलं, तर नक्कीच हा जो लढा आहे त्याच्याऐवजी आपण गेम सारखं बनवू शकतो. ही जी लाईफ आहे आणि रोजच्या दिवसातला जो काही आपण एन्जॉय करतो तो दिवस, त्याच्यात जर आपण थिंकिंग पॉवर आपली जर चेंज केली, तर नक्कीच हा लाईफला फाईट नाही द्यायची, लाईफला गेमसारखं प्ले करायचं आहे. हे जर आपण थिंकिंग प्रोसेस आपली बनवली, तर नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम आपले जे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया बदलू शकतो. बघा गंमत अशी आहे, ह्या लाईफला ना आपण परफेक्ट झालेलो पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जो व्यक्ती असा विचार करतो, की मी अजून परफेक्ट नाही, तो काय म्हणतो? तो विचार करतो, मी परफेक्ट नाही म्हणजे फेल होईल. गंमत अशी आहे, सिक्रेट असं आहे, ह्या लाईफला तुम्ही पार्टिसिपेट केलेलं पाहिजे, ना की तुम्ही परफेक्ट. आणि जो पार्टिसिपेट करतो, त्याच्याबरोबर काय होतं माहिती आहे? जो पार्टिसिपेट करतो गेममध्ये, त्याचं काय होतं? तो कधी पडतो, कधी उठतो, कधी हसतो आणि मग हे सगळं करता तो हसल्याच्या नंतर त्याला एक गोष्टीचं एक्सपिरियन्स येतो. त्याच्यानंतर त्याला जे पाहिजे तो अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यानंतर जी त्याच्याकडे पॉवर येते, ती जीनियस असते. डू यू नो? म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, की ही लाईफ आहे, हिला तुम्ही फाईट द्यायची असं अजिबात डोक्यात आणू नका. तुम्ही एकच लक्षात आणा, लाईफ म्हणजे एक प्ले आणि त्याच्यात फक्त मला परफेक्टचा विचार नाही करायचा. मला फक्त आय चूज प्ले, आय चूज एन्जॉय, आय चूज गेम बिकॉज ऑफ माय जर्नी. जर आपण आपली थिंकिंग प्रोसेस जर फाईटच्या ऐवजी गेमला कसं प्ले करू हा जर विचार केला, तर शक्यतो तुम्ही खूप छान तुमची जी लाईफ आहे आता सध्याची, ती अजून कशी भारी तुम्ही आनंदात एन्जॉय करू शकता. हा पॉइंट जे एक तुम्हाला रिझन तुमच्या माइंडमध्ये येतील. कधी? तुम्ही जर तुमची थिंकिंग प्रोसेस प्लेसारखी करायला लागलो. बघा तुम्ही, जो मुलगा त्या ग्राउंडमध्ये उतरायच्या अगोदर विचार करतो, मी फेल होईन, अजून मी परफेक्ट नाही. मग काय होतं त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स नाही होत. पण जो म्हणतो, की मला काही नाही आलं, चालेल, थोडं खेळायला तर भेटतंय. तो मुलगा बघा, थोडा ॲक्टिव्ह बनत जातो. सेम आपल्याबरोबर ते आहे. आपण छोटीशी स्टोरी पाहू म्हणजे अजून लक्षात येईल. जसं की अ, एक छोटासा मुलगा होता आणि त्याला खरं तर स्विमिंग करायला येतच नव्हतं आणि मग तो फक्त त्याचे मित्र पाण्यात स्विमिंग करतायत हे पाहून फक्त साईडनी चालायचा. साईडनी त्या पाण्याला पाहायचा, विचार करायचा. मी पडलो आणि बुडलो तर? असं त्याच्या डोक्यात यायचं. पण त्याचे ट्रेनर होते ना, ते म्हटले, "तू हे काय कर, ह्या पाण्याला फाईट नको देऊ. फक्त पाण्याचा एन्जॉय घे. फक्त त्या पाण्यात उतर आणि त्याच्यात खेळत राहा. तू जास्त काळजीच करू नको, मी आहे." आणि मग काय तो मुलगा ट्रेनरने सांगितलं होतं, त्याच्यामध्ये उतरला आणि उतरल्याच्या नंतर काय, ते जे पाणी होतं, त्याला जे लांबून भीती वाटत होती, ते पाणी त्याचं फ्रेंड बनलं आणि एन्जॉय करत त्याने खूप छान त्याची मजा घेत गेला आणि खूप एक्सपर्ट झाला त्या स्विमिंगमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण एक शिकायचं आहे, आपल्या लाईफला आपण परफेक्ट नकोयत. जो व्यक्ती परफेक्टच्या वेळेस काय करतो, तो पार्टिसिपेट नाही करत, तो एन्जॉय नाही करत, हमेशा टेन्शनमध्ये राहतो. काहीतरी मला खूप अचीव्ह करायचंय ह्या विचारात राहतो. रोजचे छोटे-छोटे मूव्हमेंट घरात हो, ऑफिसमध्ये हो, आपण जाताना येताना होतो, त्याच्याकडे तो पाहत नाही. तो त्याच्याच विचारात राहतो. होतं ना असं तुमच्याबरोबर पण? नाही मला खूप करायचंय, नाही, मी स्वतःला फ्रीज नाही ठेवू शकत आणि सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट हा आहे, की माझ्याकडे वेळच नाहीये. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही रोज उठताय झोपेतून आणि फाईट द्यायसाठीच विचार करताय. तुम्ही हे नाही विचार करत का, ठीक आहे, आजचा दिवस मी फक्त प्ले करतो. फक्त ह्याला एक गेमसारखं प्ले करतो. ठीक आहे, चॅलेंजेस येत आहेत का? प्ले करू. काही टेन्शन येते का? प्ले करू. जर असा विचार करत गेलात ना, तर तुम्ही खूप खुश राहू शकता. जसं की आपण पार्टिसिपेट कसं करतोय? जर पार्टिसिपेट केलं, तर आपल्या लाईफमध्ये एक छानपैकी चान्स येऊ शकतो. कोणता? ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघताय, की मला सक्सेस पाहिजे. मला माझ्या मनासारख्या खूप साऱ्या विश आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही जर पार्टिसिपेट घेतलंय ह्या लाईफमध्ये एन्जॉय करायला, काही-काही गोष्टी खेळण्यासाठी, तुम्हाला नक्की चान्स भेटेल. ना की तुम्ही फक्त प्रॅक्टिससाठी स्वतःला तयार करतायत असं म्हणून आजच्या दिवसामध्ये जे काही तुम्हाला शिकायचंय, काही तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व व्हायला शिकायला पाहिजे. म्हणजेच काय? ही लाईफ ओझं म्हणून चालूच नका. ही लाईफ एक गेम आहे आणि तिला कसं मी खेळेल ह्याचा विचार करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का? तुम्ही खूप बेस्ट बनताल आणि हे बेस्टच तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी, तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी आणि तुमच्या स्वतःच्या टार्गेटसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच ह्या पॉईंटचा विचार करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक यू.